सीएसएमटी तर रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे। लोहमार्ग पोलिसांकडून मुकमोर्चाची परवानगी होती। अचानक रेल्वे कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। लोहमार्ग पोलिसांनी खरं तर मुक आंदोलनाची परवानगी दिलेली होती, पण या ठिकाणी घोषणाबाजी काल करण्यात आलेली आहे। या आंदोलनासंदर्भात लेखी आता रेल्वे कर्मचाऱ्यांनी लेखी पत्र सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांना दिलेलं होतं। मुंबईतील अपघात प्रकरण आणि या प्रकरणी 2 अभियंत्यांना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे रेल्वेच्या। यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन काल केलं, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली। ट्रेन खोळंबल्या, ज्यात अपघात होऊन 2 जणांचा जीवही गेलाय, काही जण जखमी आहेत। दरम्यान या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरतीये। आता त्यात एक महत्त्वाची अपडेट समोर येतेय की शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं अशी परवानगी देण्यात आलेली होती। मुक आंदोलनाची परवानगी होती, पण त्या ठिकाणी कर्मचारी एकवटताच घोषणाबाजी करण्यात आली। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर सुरुवातीला मुक आंदोलनाची परवानगी होती, अचानक घोषणाबाजी झाली। नक्कीच हे जे आंदोलन होतं यासाठी परमिशन देण्यात आली होती की यांनी सांगितलं होतं पोलिसांना की आम्ही डीआरएम कडे जाऊ आणि एक निषेधाचं जे पत्र आहे ते आम्ही डीआरएम ना देऊ। यासाठी पोलिसांनी सांगितलं होतं की ठीक आहे, इतकंच तुम्ही करणार आहात तर ठीक आहे, तुम्ही हे करा, मात्र सगळं शांततेत होईल अशा पद्धतीने करा अशी परवानगी जी आहे ती पोलिसांनी दिली होती। मात्र मुक परवानगी यासाठी की संमती जी दिली होती ती कोणत्याही स्वरूपात लेखी नव्हती। पोलिसांनी दिलेली संमती ती तोंडी परमिशन दिली होती की तुम्ही हे शांततेत करा, डीआरएम कडे जाऊन तुम्ही लेटर द्या आणि निषेध काय जो तुमचा आहे तो नोंदवा। आणि याच्याही आधीची आंदोलनं कर्मचाऱ्यांनी केलेली आहेत, रेल्वे कर्मचाऱ्यांनी ती अशाच पद्धतीची केलेली आहेत। कुठेही पोलीस त्यांना लेखी परवानगी देत नाहीत, ते जातात आम्ही अशा पद्धतीचं आंदोलन करणार आहे असं पोलिसांना सांगतात, जीआरपींना सांगतात, रेल्वे पोलिसांना, आणि त्यानंतर त्यांना अशीच मुक परवानगी दिली जाते की ठीक आहे तुम्ही करा, शांततेत करा, लोकांना त्रास होईल, या सगळ्यामध्ये सरकारी मालमत्तेचं नुकसान होईल किंवा तुम्ही लोकांना या सगळ्या संदर्भात वेठीस धरू नका अशा पद्धतीची परमिशन दिली जाते। मात्र यांनी अचानक पद्धतीने आंदोलन जे केलं ते थेट प्लॅटफॉर्मला केलं, काम बंद आंदोलन केलं, गाड्या बंद केल्या, यामुळे लोक गोंधळली। अगदी मुद्दा लक्षात येतोय भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।